So welcome for the next lecture of the engineering mechanics. In the last lecture, we have discussed about the various types of the beams, then various types of the supports. After that, we have discussed the different types of the reactions developed by the supports. Okay. So with respect to that, I would like to proceed for the next further part, that is related examples or the numericals we can say. Okay, so before proceeding to that, I would like to have a quick review of the part which we have discussed last time. So can anybody will tell me how many reactions that roller support used to offer? Only one reaction. Only one reaction. Only one reaction, and that to be Vertically upward. not vertically upward, perpendicular to the Perpendicular containing Surface. surface. कॉन्टॅक्टिंग सरफेस. ओके, आपण प्रत्येक वेळेस का व्हर्टिकली अपवर्ड म्हणलं तर त्या पद्धतीने होणार नाहीये. तुम्ही ते हे पाहिले कधी मौत का कुवा पाहिले कधी? Yes, यमा यमा व्हेकल असते Yes, गाडी sir. असते बघा पळवतात ते. Yes, sir. मग तिथं रोलर्स आहे, गाडीचं जे चाक आहे ते रोलर आहे, बरोबर आहे की नाही? मग तिथं रिॲक्शन आपली व्हर्टिकली अपवर्ड येणार करे? नाही सर. नाहीये. ती कशी असणार? त्या कॉन्टॅक्टिंग सरफेसला म्हणजे असं असतं ते, बरोबर आहे का? डोम असतो असा, त्या डोमच्या साईडला चाक आपली इथून जाणार आणि या कॉन्टॅक्टिंग सरफेसला रिॲक्शन परपेंडिक्युलर म्हणजे पाठीमागच्या साईडने रिॲक्शन येणार. इट मीन्स दॅट द करेक्ट वर्ड फॉर द सेम इज दॅट roller support used to offer only one reaction, that to be perpendicular to the contacting surface. How many reactions that fixed support used to offer? Fixed Three support. reaction. Three reactions. Which are those three? Moment, horizontal and vertical. हो, बरोबर आहे. मोमेंट अलॉंग द प्लेन अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन, म्हणजे हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि मोमेंट ह्या तिन्ही रिॲक्शन्स हिंज सपोर्ट देतो, किंवा हिंज सपोर्टला आपण पिन सपोर्ट असं म्हणतो. व्हॉट अबाउट द सॉरी आय फिक्स्ड. फिक्स्ड Fixed सपोर्ट. support, sir. या फिक्स्ड सपोर्टला तीन रिॲक्शन असणार. मोमेंट होणार नाहीये, म्हणजे रोटेशन होणार नाहीये. एक्स डिरेक्शनला आणि वाय डिरेक्शनला दोन्ही डिरेक्शनचं डिस्प्लेसमेंट रिस्ट्रिक्टेड होणार, म्हणजे नो रोटेशन नो ट्रान्सलेशन. ही कंडिशन कोणामध्ये आहे? फिक्स सपोर्ट मध्ये आहे. आणि हिंज सपोर्टला दोन रिॲक्शन्स असतात. दोन कोणकोणत्या? Along the plane, Normal to the perpendicular plane to the and along the plane. नॉर्मल टू द प्लेन अँड अलॉंग द प्लेन, किंवा नॉर्मल टू द कॉन्टॅक्टिंग सरफेस अँड अलॉंग द कॉन्टॅक्टिंग सरफेस. ओके, व्हॉट इज मीन बाय कंटिन्युअस बीम? कंटिन्युअस बीम कधी म्हणायचं, किंवा कोणत्या बीमला कंटिन्युअस बीम असं म्हणायचं? Which has more than two supports. The It's beam called which as is supported by more than two supports, or which has more than two supports, then it is called as a continuous beam. What do you mean by double overhanging? Double दोन्ही overhanging बाजूला हँगिंग पोझिशन. कुठं? दोन्ही बाजूला. दोन्ही साईडच्या सपोर्टच्या बियॉन्ड जर का बीम एक्सटेंडेड असेल तर त्याला आपण डबल ओव्हरहँगिंग म्हणतो. एक्झाम्पल आपण काल बघितलं कोणतं होतं? डबल ओव्हरहँगिंगचं काल आपण एक्झाम्पल घेतलं होतं, आठवतंय का? स्लॅब, त्यानंतर ना रुपिंग मटेरियल, मेटल शीट, पत्रा. सर मेटल शीट सिंगल ओव्हरहँग. मेटल शीट हे सिंगल ओव्हरहँगिंग आहे, पत्रा हे सिंगल ओव्हरहँगिंग आहे पत्र्याचं घर, आणि स्लॅब एका साईडने बघितल्यानंतर ना डबल ओव्हरहँग. डबल ओव्हरहँगिंग आहे. गॅलरीज single overhanging. सिंगल ओव्हरहँगिंग आहे. ओके, ग्रेट. देन व्हॉट इज मीन बाय फिक्स्ड बीम? फिक्स्ड बीम म्हणजे कसला बीम असतो? त्याचे दोन्ही दोन्ही side पण जर फिक्स सपोर्ट दोन्ही सपोर्ट जर का फिक्स्ड असतील तर तो सपोर्ट म्हणजे फिक्स सपोर्ट असतो. फॉर एक्झाम्पल कॉलम्स फॉर अ बीम, बरोबर आहे का? बीम हा कॉलम मध्ये एम्बेडेड असतो, पूर्णपणे फिक्स केलेला असतो. त्याचे जे स्टील असतं ते स्टील कॉलम्स आणि बीमचं एकत्र कनेक्ट केलेलं असतं. दॅट इज नथिंग बट द फिक्स्ड बीम. ओके, सो नाउ विथ रिस्पेक्ट टू द सेम विल गो फॉर दी finding the support reactions. Okay, so write down the statement as find the reactions at supports for a beam as loaded
and supported, or the beam as loaded and supported as shown below. Okay, this is the statement. It will be common for all the examples hereafter. What we have to do, we have to find out the reactions at the supports for the beam as loaded and supported as shown below. Okay, now I'd like to consider, I'd like to draw the beam here firstly. I would like to go for the simple beam firstly, okay, as we are just now started for the numericals. So firstly, I would like to begin with an simple type of the numericals. Suppose that this is the beam, this is the end A, and this is the end B. A I would like to write at the proportion and here as B. Okay, those are the ends. Then supports I would like to consider at end A as a hinge and at B as a roller. Okay, at the beginning I would like to have an only one load that to be acting at a center. Suppose that magnitude of the load F is equals to 100 newtons, and the span of the beam, that is the length of the beam, I would like to consider it as an 10 meters, total 10 meters. So A to this force as a 5 meters, and to the next one, that is from force to the towards the end B as a 5 meters. This is the beam AB, which is loaded by the force of 100 Newton and supported at A as a hinge and at B as a roller. And they are asked to find out the magnitudes of the reactions. Those are going to be developed at point A and at point B. After completion of the diagram, please do tell me. Now, with respect to this given diagram, we can say, or the beam which is loaded over here, we will get an idea what will be the magnitude of the reaction at end A and at end B. किती असेल रे A एंडला रिॲक्शन आणि B एंडला रिॲक्शन. बाय द वे, इथं ज्या रिॲक्शन येतील A च्या ठिकाणी आणि B च्या ठिकाणी, त्या रिॲक्शनची डिरेक्शन कशी असेल रे? डिरेक्शन कसं असेल A च्या ठिकाणच्या रिॲक्शनचं आणि B च्या ठिकाणच्या रिॲक्शनचं? B च्या ठिकाणी वर्टिकली अपवर्ड किंवा कॉन्टॅक्टिंग सरफेसला नॉर्मल, बरोबर आहे का? तर समजा B च्या ठिकाणी आपण आलो, इथं B च्या ठिकाणचा सपोर्ट कोणता आपला? रोलर आहे. रोलरचा हा कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे, बरोबर का? आणि रोलर किती रिॲक्शन आणि कशा देतो? रोलर एकच रिॲक्शन देतो आणि ती कॉन्टॅक्टिंग सरफेसला नॉर्मल किंवा परपेंडिक्युलर असते. म्हणजे ती रिॲक्शन इथून सुरू होणार, या कॉन्टॅक्टिंग सरफेसला नॉर्मल, म्हणजे कॉन्टॅक्टिंग सरफेस हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे रिॲक्शन आपली व्हर्टिकल असणार. एकच आहे, त्याच्यामुळे मी त्याला एक्स आणि वाय लिहिणार नाहीये, आर बी असेल. तर लोडिंग जे आहे ते डाऊनवर्ड आहे की अपवर्ड आहे की इन्क्लाइन आहे? डाऊनवर्ड आहे. आणि त्या डाऊनवर्ड येणाऱ्या लोडला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. म्हणजे रिॲक्शन कशी पाहिजे? अपवर्ड पाहिजे की डाऊनवर्ड पाहिजे? अपवर्ड पाहिजे. अपवर्ड पाहिजे आहे. सो दिस विल बी द डिरेक्शन ऑफ द रिॲक्शन अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. झेपलं का बी च्या ठिकाणचं? यस सर. ओके, चला आता ए च्या ठिकाणी या. ए च्या ठिकाणी कोणता सपोर्ट आहे? हिंज सपोर्ट. हिंज आहे. हिंज सपोर्ट किती रिॲक्शन देतो? दोन रिॲक्शन. एक अलॉंग द प्लेन आणि दुसरी परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्टिंग प्लेन. ओके, आता हा तुमचा कॉन्टॅक्टिंग प्लेन असेल इथला, बरोबर? इथं तुम्ही हिंज केलेला आहे, म्हणजे जसं काल दाखवलं तुम्हाला मी, तो आपला जो जी बिजागिरी होती ती फ्रेमला, म्हणजे चौकटीला त्या दरवाजाच्या इथं पॅक केली होती, वेल्ड केलेलं होतं, तसं ते फिक्स असतं. ओके, म्हणजे हा कॉन्टॅक्टिंग सरफेस झाला. इथं जी एक रिॲक्शन असणार ती याला परपेंडिक्युलर असणार, कॉन्टॅक्टिंग सरफेस हॉरिझॉन्टल आहे, म्हणजे रिॲक्शन कशी असणार इथं? Vertical. So I would like to go for a vertical reaction here, that to be perpendicular to this surface.
इथं 2 रिॲक्शन असतात, त्याच्यामुळे मी या व्हर्टिकल रिॲक्शनला वाय असं नाव देतो, RAY. बाय द वे डिरेक्शन कशी असेल रे RAYचं? Upward. अपवर्ड असेल, कारण ऍक्शन म्हणजे जो लोड आहे तो खाली येतोय, त्याला रिॲक्शन ही बरोबर वरती पाहिजे आहे. तर दुसरी रिॲक्शन जी असणार एच्या ठिकाणची ती म्हणजे असणार अलॉंग द प्लेन, म्हणजे इथं असते ऍक्च्युली, पण ते ट्रान्सफर होते इथं, इथून ते हलणार नाहीये. आय वुड लाईक टू शो हिअर. हिचं नाव असेल RAX. RAXचं मॅग्निट्यूड किती येईल रे? जो लोड ऍक्ट होतोय तो लोड कसा आहे आपला? Vertically downward. व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. म्हणजे ऍक्शन आपली कुठं एक्स ऍक्सिसला होती का या लोडची? नाही. नाहीये. जर का ऍक्शनच नसेल एक्स ऍक्सिसला, तर रिॲक्शन काय असेल रे एक्स ऍक्सिसची? मग 0. झिरो असणार. म्हणजे RAX आपल्याला डायरेक्टली झिरो येऊन जातो. मग त्याचं डिरेक्शन राईटला घ्यायचं की लेफ्टला घ्यायचं? Left ला. राईटला घेतल्यावरती काय होईल? 0 आहे फक्त. ते झिरोच आहे, त्याच्यामुळे त्याला तुम्ही कुठेही घ्या, राईटला घ्या किंवा लेफ्टला घ्या. आय एम कन्सिडरिंग लाईक दिस. ओके, हे कळालं? रिॲक्शन्स किती आणि कशा आल्या? Yes. आता आपल्याला मॅग्निट्यूड कोणाकोणाचं काढायचं रे? RAY and RB. RAY आणि RB. दो वी आर नोईंग दॅट RAX विल बी झिरो, बट वी नीड टू गो फॉर दॅट. आपल्याला ते अनालिसिसमध्ये दाखवावं लागतं. तर मला सांगा, तयार झालेली जी फोर्स सिस्टीम आहे कोणाकोणाची? या फोर्स Fची रिॲक्शन RB, RAY आणि RAX, म्हणजे 3-4 जण फोर्सेस आहेत. ही फोर्स सिस्टीम कोणती तयार करतात? प्लेनर नॉन कॉन्करंट. कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे, आणि पूर्णपणे बीम हा आपला इक्विलिब्रियम मध्ये आहे. त्यांनी सांगितलंय का लोड लावल्यानंतर बीम डान्स करतोय म्हणून? असं सांगितलंय का? असं काही नाही. नाहीये. म्हणजे काय करायचं आपल्याला? वी हॅव टू कन्सिडर द बीम इन इक्विलिब्रियम अँड वी हॅव टू फाइंड आउट द रिॲक्शन्स. याच्या पुढे जाऊन सुद्धा जर का तुम्हाला FBD काढायची असेल तर तुम्ही काढू शकता. आय वुड लाईक टू गो फॉर दॅट. FBD ऑफ द बीम. FBD म्हणजे फ्री बॉडी डायग्राम ऑफ अ बीम. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं तर आपला जो बीम आहे तो बीम येईल ॲज इट इज. आय वुड लाईक टू गो विथ द सेम कलर्स. हा आपला बीम आहे AB वाला. ओके, आणि त्याच्या दोन्ही एंड्सला सपोर्ट्स आहेत. ओके, आणि त्यांनी रिॲक्शन दिलेले आहेत. सो दिस इज अवर एंड B. बीच्या ठिकाणी एकच रिॲक्शन आहे, ती व्हर्टिकली अप आहे, दॅट इज RB. एच्या ठिकाणी 2 रिॲक्शन आहेत, त्याच्यापैकी एक आहे ते व्हर्टिकली अप आहे अलॉंग द Y ॲक्सेस RAY, आणि दुसरी आहे ती अलॉंग द X ॲक्सेस. आपण त्याचं डिरेक्शन राईट साईडला घेतलेलं आहे, दॅट इज RAX. ओके, याचं नाव आहे A. आणि जो लोड अप्लाय होतोय तो लोड बरोबर याच्या सेंटरला अप्लाय होतोय. सेंटरचा आहे ना हा बीमचा? Yes, sir. 100 न्यूटन्स. डिस्टन्सेस दोज आर गिवन टू अस आर 5 मीटर्स अँड 5 मीटर्स. तर माझा बेसिक प्रश्न असा असेल तुम्हाला सर्वांना, डायग्राम तुमच्या समोर आहे, RAX झिरो असणार आहे, म्हणजे या 100 न्यूटनला बॅलन्स करणारं कोण कोण आहे तिथं? RAY आणि RB आहे. आणि ऍक्ट होणारा जो लोड आहे तो बीमच्या कुठे ऍक्ट होतोय? सेंटरला. सेंटरला ऍक्ट होतोय. म्हणजे 100 न्यूटन लोड हा सेंटरला ऍक्ट होतोय, आणि त्या बीमच्या दोन्ही टोकाला 2 सपोर्ट आहेत व्हर्टिकली अपवर्ड असे. बरोबर? तर आता मला सांगा, मग RAY किती असेल आणि RB किती असेल? 50-50. 50-50 असेल का? येस सर. का बरं असेल रे 50-50? अगदी बरोबर आहे, 50 न्यूटनच येणार आहे, पण ते का असेल? लोड सेंटरला ऍक्ट होतो आणि दोन्ही त्याला बॅलन्स करतात. लोड सेंटरला ऍक्ट होतोय. लोड हा अलॉंग द Y ॲक्सिस आहे, म्हणजे तो इन्क्लाइन नाही आहे असं मला म्हणायचं आहे. आणि जो बीम आहे तो बीम कसा हॉरिझॉन्टल आहे आणि फोर्स व्हर्टिकल आहे. सेंटरला ऍक्ट होतोय म्हणून त्याच्यामुळे त्याचा निम्मा पार्ट हा राईट साईडला जाईल आणि निम्मा पार्ट हा लेफ्ट साईडला जाईल. बरोबर? अरे बरोबर आहे का? Yes. ओके. आता आपल्याला पुढे जाऊन ते RAY, RAX आणि RB कॅल्क्युलेट करायचे. त्यासाठी काय करायला आपल्याला? विल बी रिक्वायर्ड टू अज्युम
the whole beam in a equilibrium and we need to apply conditions of equilibrium. आपल्याला हा बीम इक्विलिब्रियम मध्ये असं कन्सिडर करून त्याच्यात तिथं कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करावे लागतील. ओके, सो राईट डाऊन बिलो दॅट. considering a beam in equilibrium, and applying conditions of equilibrium. We get, considering beam in equilibrium and applying conditions of equilibrium, we get. So next line. आता पहिली कंडिशन कोणती अप्लाय करायची? ही कोप्लेनार नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम आहे. म्हणजे आपण किती कंडिशन्स अप्लाय करू शकेल रे इथं? 3 कंडिशन्स. 3. कोणकोणत्या? समेशन ऑफ fx is equal to 0, summation fy 0 and moment is 0. मोमेंट 0. समेशन fx 0, fy 0 आणि मोमेंट 0. सुरुवात कोणत्या इक्वेशनने करायची? मोमेंटच्या Summation इक्वेशन. of y. मोमेंटच्या इक्वेशनने नेहमी सुरुवात करायची आणि मोमेंट नेहमी अशा पॉइंटला घ्यायची ज्या ठिकाणी नंबर ऑफ अननोन्स जास्त असतात. मग इथं असा कोणता पॉइंट आहे जिथं नंबर ऑफ अननोन जास्त आहेत? ए पॉइंट आहे. सो राईट डाऊन बिलो. टेकिंग मोमेंट ॲट ए. Therefore, a summation moment at A is equals to 0, that is equals to. आता A च्या ठिकाणी मोमेंट घेतोय म्हणजे मोमेंट 0 कोणाकोणाचं होणार? RAX आणि RAX आणि RAY या दोघांची मोमेंट A च्या ठिकाणी 0 होणार. तर माझा पुढचा प्रश्न असेल, का बरं RAY आणि RAX ची मोमेंट 0 होणार इथं? लाईन ऑफ ऍक्शन RAX ची लाईन ऑफ ऍक्शन ए मधनं पास होतीये, RAY ची लाईन ऑफ ऍक्शन ए मधनं पास होते, त्याच्यामुळे त्या दोघांची मोमेंट 0 होणार. बरोबर. मग आता शिल्लक कोण कोण राहिलं? 100 न्यूटन आणि RB. 100 न्यूटन आणि RB. पहिला आपण 100 न्यूटनची मोमेंट घेऊया. आपण ए च्या ठिकाणी मोमेंट घेतोय. ए च्या ठिकाणी पेन पकडायचा हातामध्ये. फोर्स बरोबर त्या बीम वरती सेंटरला निम्म्यामध्ये ऍक्ट होतोय. 100 न्यूटन इथे ऍक्ट होतोय. कसा ढकलतोय पेनला? रोटेशन क्लॉकवाईज होतोय की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. म्हणजे प्लस की मायनस? प्लस. सो राईट डाऊन. फोर्स F इनटू. आता फोर्स आपला व्हर्टिकल आहे म्हणजे त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं असणार? हॉरिझॉन्टल. म्हणजे किती असणार ते? 5 मीटर्स. बरोबर आहे. म्हणजे पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन इथं आहे, मोमेंट सेंटर इथं आहे, डिस्टन्स 5 मीटर. सो F इंटू 5. पुढचा शिल्लक राहिला कोण? नेक्स्ट वाला RB वाला राहिला. बरोबर आहे का? आता RB बघा कसं रोटेट करतोय. पेन इकडे आहे, RB वर चाललाय. कसं रोटेट करतोय? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज फिरवतोय. बरोबर आहे का? म्हणजे काय होणार ते? निगेटिव्ह. सो मायनस RB इंटू डिस्टन्स किती असणार? 5 की 5 प्लस 5? इट विल बी 10 मीटर्स. 10 कसं कळलं का? मोमेंट सेंटर ए ला आहे, फोर्स इथं आहे बी ला, म्हणजे AB हे डिस्टन्स त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स असणार, कारण RB अलॉंग वाय ऍक्सिस आहे, बीम अलॉंग एक्स ऍक्सिस आहे, म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स 10 झालं. बरोबर. इक्वल्स टू 0. So therefore F we are knowing 100 into 5 minus RB into 10. That is, or therefore I would like to write 100 into 5 as a 500 minus RB into 10 is equals to 0. Therefore minus RB into 10 is equals to minus 500. 500 प्लस होतील मायनस झाला, दोन्ही साईडला मायनस आहे, मायनस मायनस प्लस. So therefore RB is equals to 500 divided by 10. 0 0 gets cancels. Therefore RB is equals to
50 की 50? दोन्ही सेम. सेमच आहे सर. ओके चलो 50 न्यूटन्स आलं सर्वांचं? बाबा आलं का? Yes sir. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. झेपलं ना कसं आलं? Yes sir. Okay. Yes, sir. Now after getting the RB, we have to find out the RAY and RAX. तर कोणता घ्यायचा पहिला सांगा? RAY कॅल्क्युलेट करायचा की RAX करायचा? अरे वा. RAY. So write down below that. Now for RAY साठी आपल्याला कोणती कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करावं लागेल? मिशन FY Summation FY is equal to समेशन 0. FY. का बरं? RAY along y-axis. RAY is along the y-axis. Okay, so consider a summation of forces along the y-axis is equals to 0. Therefore, गुरव सांग मला काय असेल समेशन FY? ऑन करा साउंड ऑन करा. Yep. प्लस की मायनस F? F प्लस येईल की मायनस येईल? Plus. F हा डाऊन येतोय की अप जातोय? Down is डाऊन येतोय. मग डाऊनला पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते? negative. निगेटिव्ह म्हणजे F हा निगेटिव्ह येतो. ओके, सो मायनस F. व्हॉट अबाउट दिस RB? अप जातोय की डाऊन येतोय? अप आहे. सो इज इट पॉझिटिव्ह और निगेटिव्ह देन? पॉझिटिव्ह. Positive. Positive. So this is a RB as a positive. What about this RAY? Positive or negative? पॉझिटिव्ह. का बरं? अपवर्ड चाललाय, बरोबर आहे का? Yes. व्हर्टिकली अप पॉझिटिव्ह, व्हर्टिकली डाऊन निगेटिव्ह. ओके, सो RAY गोइंग अप दॅट इज पॉझिटिव्ह, RB गोइंग अप दॅट इज अ पॉझिटिव्ह, 100 coming down that is a negative. Okay, so plus RAY is equals to 0. RAX will not contribute here. Okay, therefore put up the values. Minus F is 100. It is a minus 100 plus RB we have calculated, that is a 50 50. plus RAY is unknown equals to 0. Therefore minus 100 plus 50 means how much? Minus 50. Minus 50 plus RAY is equals to 0. Therefore RAY is equals to plus 50 or minus 50 now? Plus 50. प्लस 50. Plus 50 newtons. आलं का लक्षात सर्वांच्या? कसं आलं ते? Yes sir. Yes. Yes. Okay. Now after getting those two vertical reactions RB and RAY, okay, we are knowing that RAX is a 0, but by process we have to go for. आता RAX हा कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे? व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल. म्हणजे आपल्याला कोणती म्हणजे फॉर RAX मी पहिला लिहितो इथं. फॉर RAX कोणती कंडिशन अप्लाय करायला लागेल? समेशन इक्वल टू 0. समेशन fx is equals to 0. कन्सिडर शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले मी CDR. कन्सिडर समेशन fx is equals to 0. Therefore RAX आणखी दुसरा कुठला फोर्स आहे का इथं एक्स ऍक्सिसला? नाही. नाहीये. RAX आपण राईट साइडला घेतलाय म्हणजे पॉझिटिव्ह असणार. सो RAX is equals to directly 0. आता आपल्याला पुढचा प्रश्न असतो असा पडतो आपल्या मनामध्ये की एच्या ठिकाणी जसं आपण काल म्हटलं की हिंज सपोर्टच्या ठिकाणी दोन रिॲक्शनची रिझल्टंट रिॲक्शन येते. म्हणजेच RAX आणि RAY ची रिझल्टंट रिॲक्शन इथं येणार. तर RAX 0 आहे म्हणजे RAY जेवढा असेल तेवढाच आपला कोण असेल? रिझल्टंट रिॲक्शन. म्हणजे मी असं लिहितो आता ॲट ए RA इज इक्वल्स टू म्हणजे रिझल्टंट रिॲक्शन RA असणार. काय असणार आहे? RA इज इक्वल्स टू RAY. RAY की RAX? RAY and that is equals to 50 Newton.
आणि तिचा अँगल तर काय गरज नाही, डायरेक्टली अलॉंग द वाय ॲक्सिस आहे. आलं लक्षात? बाळांनो Yes, झेपलं sir. का? Yes, sir. Okay, so for the homework, what you have to do, you have to just change the magnitude here from 100 to the 1000 newtons, and distance from 5 meters to the here as a 7 meters, and here also a 7 meters, and you have to find out the magnitudes of reactions at A and B. कळालं काय करायचं आहे? Yes. तर तिथं RAX is equal to 0 कसं आलं? अलॉंग द एक्स ॲक्सिस कोणता फोर्स ऍक्ट होतोय का या बीम वरती? आपल्याकडे ऍक्टिव्ह लोड हा फक्त एकच आहे, तो म्हणजे एफ वाला, बरोबर? तो व्हर्टिकली Yes, sir. डाऊनवर्ड आहे, म्हणजे त्याचा कोणता कंपोनंट कुठं आहे का एक्स डायरेक्शनला? एक्स डायरेक्शनला त्याचा कंपोनंट आहे का फोर्सचा? हो किंवा नाही? हा फोर्स अलॉंग द वाय ॲक्सिस आहे, म्हणजे याचा कंपोनंट अलॉंग द एक्स ॲक्सिस काय असेल रे? 0. 0 असणार. म्हणजे इथं कोणताही फोर्स एक्स डायरेक्शनला नाही आहे किंवा रोलर आपला इन्क्लाइन नाही आहे, त्याच्यामुळे डायरेक्टली समेशन एफ एक्स इज इक्वल्स टू 0, आणि समेशन एफ एक्स मध्ये फक्त एकच अलॉंग द एक्स ॲक्सिस फोर्स आहे, तो म्हणजे आर ए एक्स आहे, त्याच्यामुळे तो 0 आला. कळालं तर? Okay, now we'll go for the next one. Okay, so draw the same, not the same sketch. I would like to have some of the changes over there. We have to find out the support reactions once again. Suppose that this is the beam. Now I want to have some of the additional forces here. Okay, beam as a horizontal, end as a A, this one as a B. Okay, here at A we'll consider as a roller support. At B I would like to consider a hinge support, and loadings I would like to consider the force F1, or say directly as an 500 newtons at the center. Then here at the end B I would like to consider a 700 Newton, and at A I would like to consider as a 300 Newton, along with the couple moment in a clockwise direction of a magnitude say of 100 Newton meter. ये clockwise है ना? Yes, sir. Okay. Distances I would like to consider 5 meters. Then from this up to the this point of a couple moment as a 3 meters, and remaining as a 2 meters from this end. Okay. या पॉइंट पासून ते बी पर्यंत 2 मीटर आहे, इथून ते फोर्स पर्यंत 3 मीटर आहे, आणि शिल्लक राहिलेलं 5 मीटर आहे. We have to find out the support reactions at A and B. I forgot to discuss some of the things. Okay, हे एक्झाम्पल नंतर डिस्कस करेन मी ते. डायग्राम झाली सर्वांची? Yes, sir. Is all of you are completed up to the sketch? With the sketch? 1 minute, sir. Okay, do complete it. No problem. This force is coming down, 700, 300 and 500 all are coming down. झाली सर. झाली सर. The diagram? Yes. Okay. Now, firstly, we will show the reactions. At B, hinge is there. So, how many reactions will be there? 2 reactions. Two Two reactions along the plane and Perpendicular. perpendicular to the plane. to So, the this plane. is a contacting surface or contacting plane. Reaction, one of them will be perpendicular to this plane.
Okay, direction up or down, probable direction I want to have here. Up. up, Probably reaction will be vertically up. ही जी आहे दोन रिॲक्शन असणार म्हणून मी तिला अपवर्डला व्हर्टिकल रिॲक्शनला आर ए वाय असं म्हणतो. दुसरी असेल ती अलॉंग द एक्स ॲक्सिस आर ए तर एक्स. RBY ना सॉरी RB, सॉरी sir. सॉरी 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 आर बी वाय. हां या आर बी वाय आणि हिअर आर बी एक्स. आर बी एक्स ची प्रोबेबल डायरेक्शन कुठं असेल रे? This is a RBY and this is a RBX. Probable direction सांगा, राईटला घेऊ द्या की लेफ्टला घेऊ द्या? ओके चलो मी लेफ्टला घेतो, काय हरकत नाहीये. फक्त काय होतं, आन्सर आपलं निगेटिव्ह येतं, आन्सर चुकत नाहीये. दिस इज RBX. व्हॉट अबाउट ॲट ए? कोणता सपोर्ट आहे? roller support. रोलर. म्हणजे किती रिॲक्शन येणार? 1. एकच reaction. एकच रिॲक्शन, तीही Perpendicular to the plane. perpendicular to this contact surface between roller and this surface. जे surface horizontal आहे, reaction vertical असणार. This is perpendicular at this point. एकच आहे त्याच्यामुळे डायरेक्ट मी देतो मी आर ए. प्रोबेबल डायरेक्शन अप की डाऊन? अपवर्ड आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला आर ए, आर बी वाय, आर बी एक्स आणि लास्टला आर बी हे कॅल्क्युलेट करायचे. काय करावं लागेल आपल्याला आता? Conditions of equilibrium. Conditions of equilibrium. So write down below. Considering beam in equilibrium. Considering beam in equilibrium. तर FBD. चालेल, एबीडी काढायचं तुम्ही काढा, काय हरकत नाहीये. Considering beam in equilibrium and applying conditions of equilibrium. Conditions of equilibrium we get ओके. आता मला सांगा मोमेंट कुठे घ्यायचं होता? तिन्ही कंडिशन आपण अप्लाय करू शकणार. कोणकोणत्या? Summation Fx is equal to 0, summation Fy is equal to 0 and moment is equal to 0. 0. ओके, लिहितो इथं वाटल्यास, गेल्या वर्षी क्वेश्चन मध्ये आपण लिहिलं नव्हतं. दॅट इज summation moment is equals to 0 at any point. Summation Fy is equals to 0 and a summation Fx is equals to 0. पहिलं कोणतं कंडिशन वापरायचं? Moment is equal to 0. मोमेंट इज इक्वल्स टू 0. आणि मोमेंट कुठं घ्यायचं? जास्त force. जास्त फोर्सेस आहेत तिथं किंवा जिथं अननोन जास्त आहेत. मग असा कोणता पॉइंट आहे इथं? B. राईट डाऊन बिलो दॅट. टेकिंग मोमेंट ॲट बी. टेकिंग मोमेंट ॲट बी. Therefore, summation of forces, summation moment of forces at point B is equals to 0. That is equals to 0. कोण कोण होणार इथं? RBX, RBY. RBX आणि RBY हे दोघं 0 होणार, कारण दोघांची लाईन ऑफ ऍक्शन ही त्या मोमेंट सेंटर मधून चाललेली आहे. ओके गुरव. 700. हा गुरव, व्हॉट अबाउट दिस 700 न्यूटन याची मोमेंट येईल का? डबल सांगा. मोमेंट जर का आपण बी ह्या पॉइंटला घेत असेल तर या 700 न्यूटनची मोमेंट किती असेल? 0. 0 असेल का? का बरं 0 रे? लाईन ऑफ ऍक्शन पास व्हायला. लाईन ऑफ ऍक्शन जी आहे 700 न्यूटनची ती त्या मोमेंट सेंटर मधनं पास व्हायला गेली आहे. म्हणजे इथं RBY, RBX and 700 न्यूटन यांची मोमेंट ही 0 होणार. ओके ओके. सो 700 न्यूटन RBY आणि RBX ह्या तिघांची लाईन ऑफ ऍक्शन ही बी मधनं पास होते, मोमेंट सेंटर मधनं पास होते, म्हणून ह्या तिघांची मोमेंट काय झाली? 0 झाली. आता पुढे चला.
हे कपल मोमेंट आहे 100 न्यूटन मीटर. क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? Clockwise. म्हणजे ते पॉझिटिव्ह येणार की निगेटिव्ह येणार? Positive. पॉझिटिव्ह. लिहून टाका त्याला डायरेक्टली. त्याला किती मीटरने मल्टिप्लाय करणार आता? नाही सर, मल्टिप्लाय नाही. नाही मल्टिप्लाय करायचं नाही, कारण ते ऑलरेडी मोमेंट आहे, न्यूटन मीटर आहे. ओके, ग्रेट. आता पुढे चला. हे 100 न्यूटन मीटरचा विषय संपला. पुढचा 500 न्यूटन इथं ऍक्ट होतोय. बीम आपला असा आहे, बरोबर का? इथं सपोर्ट आहे, इकडं फोर्स लागतोय. कसं रोटेट करणार? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज. म्हणजे प्लस की मायनस? Minus. मायनस. सो मायनस 500 इंटू त्याचं डिस्टन्स 5 meter. 5 मीटर. इथून इथपर्यंत 3 आहे, इथून पुढे 2 आहे, म्हणजे 3 + 2 5 मीटर झालं. कळालं का याचं ह्या 5 न्यूटनचं? Yes, sir. ओके. आता पुढे चला. पहिला 300चं घेतो मी. हा 300 न्यूटन खाली प्रेस करतोय ए च्या ठिकाणी, म्हणजे रोटेशन बी च्या ठिकाणी कसं होणार? Anti-clockwise. अँटी क्लॉकवाईज. सो मायनस 300 इंटू त्याचं डिस्टन्स किती येतं? 10 meter. 10 मीटर. टोटल स्पॅन बीमचा ए पासून फोर्स पर्यंत 5 आहे, इथून पुढे 3 आहे, म्हणजे 5 + 3 8 प्लस दिस 2 ॲज अ 10. आता कोण शिल्लक राहिलं? RA. आर ए शिल्लक राहिला. आर ए हा वरती ढग चाललाय असं बरं का, अप चाललाय. कसं रोटेट करणार? बी च्या ठिकाणी Clockwise. क्लॉकवाईज. म्हणजे काय येणार? प्लस की मायनस? Plus. प्लस. आर ए इंटू व्हॉट अबाउट द डिस्टन्स? 10 meter. 10 मीटर. सो आर ए इंटू 10 इक्वल्स टू 0. जे माहीत आहे ते व्हॅल्यू पुटअप करा आणि कॅल्क्युलेट कर चला. सो दिस इज 100 मायनस 500 इंटू 5 दॅट इज 25 ना? अरे बरोबर का? 2500 Yes, sir. मायनस 300 इंटू 10 ॲज अ 3000 प्लस आर ए इंटू 10 इक्वल्स टू 0. Therefore इट्स इक्वल्स टू 2500, 2500 आणि 3000, 5500 वजा 100 5,400. 5400 वजा येणार, बरोबर ना? Yes, sir. मायनस येणार, अगदी बरोबर. हा ओके. सो प्लस आर ए इंटू 10 इक्वल्स टू 0. Therefore आर ए इंटू 10 इज इक्वल्स टू पॉझिटिव्ह 5400. Therefore आर ए इज इक्वल्स टू, इज इट 540 न्यूटन? 540. Yes, sir. बरोबर आहे ना? 540. Yes, sir. आन्सर चेक करा. Yes, sir. आर ए इंटू 10 आहे, हा 10 इकडे घेतला आपण, म्हणजे इथं काय येणार? देअरफोर आर ए इज इक्वल्स टू 5400. इकडं तो मल्टिप्लाय करत होता, इकडं आला की तो डिवाइड करणार. म्हणजे हे 0 ला 0 कॅन्सल झाला, 540 न्यूटन आलं. आलं लक्षात सर्वांच्या? आता सर्वांचं लिहून झालं का इथपर्यंत? Yes, sir. झालेलं आहे? Yes, no? Yes, sir. Yes. Okay. So next, which one you want to consider? RBY. Okay, so write down for RBY. RBY हे कोणत्या ऍक्सिसच्या अलॉंग आहे? व्हर्टिकल की हॉरिझॉन्टल? Vertical. सो कोणती कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम कन्सिडर करावं लागेल? Summation FY is समेशन FY इज इक्वल्स टू 0, कारण RBY अलॉंग द वाय ऍक्सिस आहे. देअरफोर इट्स इक्वल्स टू, हा बोला आता कोण कोण येणार, कसं येणार? 300 प्लस की मायनस? minus. मायनस, कारण डाऊन येते. अगदी बरोबर आहे. आर ए प्लस की मायनस? Plus. का बरं प्लस? Vertically upward. अपवर्ड चाललेला आहे तो. ग्रेट. व्हॉट अबाउट दिस 500? Minus. मायनस येणार, डाऊनवर्ड येतोय. अगदी बरोबर. व्हॉट अबाउट दिस 100 न्यूटन मीटर? ते नाही येणार सर. ते येणार नाहीये, कारण ते कपल मोमेंट आहे. ग्रेट. व्हॉट अबाउट दिस 700?
Minus. minus because it is coming again downward. What about the RBY? Plus. Plus. प्लस अपवर्ड आहे. RBX येणार का याच्यामध्ये? नाही आहे. So that is equals to 0. Therefore, put up the value of RA. That is a minus 300 plus RA is a 540 minus 500 आणि 700 1200 ना, बरोबर का? Yes, sir. या दोघांची मी सम करून घेतो. 1200 प्लस RBY इक्वल्स टू 0. तर यांची सम करा या तिघांची. 240 आणि 12 860 ना, 960 मायनस 960 ना, 960. Yes, sir. minus 960 plus RBY equals to 0. Therefore, RBY is equals to 960 Newton. बरोबर का? न्यूटन मध्ये आहे की किलो न्यूटन आहे? न्यूटनच आहे सर. न्यूटन. आता शिल्लक कोण राहिलं? अरे बाळांनो, शिल्लक कोण राहिलं आता? RBX. RBX. So write down below that. For RBX, हा काय कन्सिडर करावं लागेल? Summation of Summation of fx fx equal to Summation fx is equals to 0. Therefore, कोण कोण आहे along the x-axis? RBX. RBX एकटाच आहे. आपण लेफ्ट साइडला घेतलाय म्हणजे मायनस RBX इज इक्वल्स टू 0. म्हणजेच RBX इज इक्वल्स टू 0. 0. So at B, at support B, resultant reaction RB is equals to RBY. That is equals to 960 newtons. कारण RBX 0 आहे आणि त्याचा अँगल काय असेल? अल्फा विल बी 90 डिग्री, सरळ व्हर्टिकल आहे. झेपलं का? हो Yes, sir. Another for homework. Just add the couple moment in a anti-clockwise direction of magnitude 200 Newton meter. Same example. Is it okay with? Yes. सोडवू शकाल का? हो सर. Okay, thank you. So today we will stop here, and in the next lecture we'll go for next type of the numericals. Some part is remained to be explained in a previous class. Okay, I would like to discuss firstly that part, and then we will stop here. Okay, suppose that this is the beam. Okay, and it is loaded and supported as shown. Okay, suppose that here we have one of the support. Now you have to tell me which type of the support I am showing over here. Which type of support is this? Hinge. Hinge support. Hinge support. Okay. हा कोणता आहे? Roller. रोलर सपोर्ट आहे. ओके, हा ए आणि बी त्याचे दोन एंड आहेत असं आपण अज्युम करूया. समजा इथं बरोबर सेंटरला याच्यावरती अँटी क्लॉकवाईज की क्लॉकवाईज आहे? Clockwise. क्लॉकवाईज कपल मोमेंट यम आहे. तर बी च्या ठिकाणी असणाऱ्या रिॲक्शनची डिरेक्शन अप असेल की डाऊन असेल? बी च्या ठिकाणी असणाऱ्या रिॲक्शनचं डिरेक्शन अप असेल की डाऊन असेल? Up. इथं जी रिॲक्शन असेल, एक मिनिट हा, जस्ट अ मिनिट हा, at this point B, whatever the reaction will be there, that will be perpendicular to this plane. तिचं डिरेक्शन वर्टिकली अप असेल की वर्टिकली डाऊन असेल? Up असेल. Vertically up. Vertically up असेल. एंड बी च्या ठिकाणी ज्यावेळेस आपण कपल मोमेंटचा विचार करतो, हे कपल मोमेंट क्लॉकवाईज आहे, बरोबर आहे का? असं हे क्लॉकवाईज आहे म्हणजे बी च्या ठिकाणी ते डाऊन प्रेस करेल की अप प्रेस करेल, खाली ढकलेल की वरती उचलेल?
वरती उचलेल. Down खाली press. ढकलेल. Moment. खाली ढकलेल सर. हे मोमेंट याला खाली Moment ढकलेल खाली की वरती ढकलेल? खाली ढकलेल. मी आणखी थोडं सिम्प्लिफाय करतो. सपोज दॅट कपल मोमेंट इज अ क्लॉकवाईज, बरोबर का? म्हणजे फोर्स सिस्टीम, सपोज दॅट दिस इज द वन ऑफ द फोर्स अँड दिस इज द अनदर फोर्स विच आर फॉर्मिंग द कपल हिअर. इज इट करेक्ट? नो? Yes sir. Is it correct? So this is the couple moment. It is acting over this beam. Then at end B, this couple moment is going to press the beam down. Yeah, it is going to lift the beam in upward direction. Press the beam The down. beam down. बोला काय होईल? Down ला प्रेस करेल Down सर. ला press Down ला. करेल. डाऊनला प्रेस करेल म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की इथली रिॲक्शन ही व्हर्टिकली Downward असेल. अपवर्ड असेल. व्हॉट अबाउट द रिॲक्शन ॲट ए? व्हर्टिकली अप या व्हर्टिकली डाऊन? वर्टिकली डाऊन. Down. Down. इथं कशी असेल रिॲक्शन? इक्विलिब्रियम मेंटेन करायचं आहे तर रिॲक्शन अप असेल की डाऊन असेल? Down असेल. डाऊन. Down असेल. Down असेल. It will be a downward. Okay, and here it will be upward. कळालं? हो Yes सर. sir. I think it was asked for the 2 marks in the MCQs, okay, in the previous examinations of the university. What will be the direction of the reaction at A and B? Either A or B it will be there. At A it is going to lift the beam vertically up, so reaction has to be downward to maintain the equilibrium, and at B it will be pressed down, so reaction must be vertically up here. Clear? Yes sir. Okay, so Yes, now sir. we will stop here. Okay, thank you.